सांगायचं होतं, लहानपणीची मला एक कविता आठवली. आपण म्हणायचो बघा, नाच रे मोरा तर आहेच ती एक, नाही का, फेमस. पण दुसरी एक होती, एक शॉर्ट मध्ये, ए रे पावसा. जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मजा येणार या पावसाळ्यात. नवीन नवीन ब्लॉग्स, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाणार आहे. तर चला, आता सध्या तरी ड्युटीला जाऊ. नाश्ता बघू काय खाली, नाही का. चलो. हा डालो. आइस मत डालो भैया, आइस मत डालो. ऐसे ऐसे. मित्रांनो, जस्ट मॉर्निंग ड्युटी झाली होती आणि रूमवर आलो होतो आणि तुम्ही माग वातावरण बघू शकता. एकदम काळ ढग आलेत आणि असं भारी वाटते ना. एकदम असं वाटतं कुठेतरी लोणावळ्याला जावं, नाही का, फिरायला मस्त पैकी गाडी घेऊन, टू व्हीलर वर, मित्र 4-5. तुम्ही वातावरण बघा ना फक्त. असं मला वाटतं की कोणत्या तरी किल्ल्यावर असं, नाही का, आता सध्या. पण काय, जॉबमुळे कुठे जाता येत नाही. आता छोट्या छोट्या सरी यायला लागल्या, तुम्ही बघू शकता. सरीवर सरी. असे पण गाणे सुचते ते, पण प्रॉपर गाणे नाही सुचत आहे. जस्ट जेवण करून वरती आलतो. हा हा. पावसात भिजू वाटते मला. येस येस येस. 2-3 थेंब पडू दे फक्त. गावाकडे असतं तर किती भारी वाटलं असतं ना. मोकळ्या वावरात पळस सुटला असतो. मातीचा तो सुगंध काय तो भारी यार. इथं पण येतोय पण एवढा नाही येत. वाह, हेच खरे जीवन आहे मित्रांनो. आनंद घ्या, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. आता मी बाहेर जाणार होतो, पण आता काय, आता पाऊस येतोय. पावसात भिजायला जाऊ शकतो आपण. आला 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 आला. पाऊस एकदम सायलेंटली पडतोय आणि सगळीकडे असं आहे ना, परत धूर धूर करून टाकलाय. चल ये ये ये. तुम्ही खाली बघू शकता, हे बघा मित्रांनो. टेरेसवर जायचं का? चला टेरेसवर जाऊ. मित्रांनो, मी टेरेसवर आलोय आणि म्हटलं आज, नाही का, लय पावसात भिजू वाटत होतं. तर चला जायचं का? 1 2 3. अरे थांबतो. खिशात हेडफोनचा डब्बा आहे. अजून काय नाही ना. चलो. कधी कधी ना पावसात पण भिजलं पाहिजे. काही कपडे भिजतील म्हणून काय, आता लहानपणी तर किती कुत्रीची ऐकत आपण पार पावसात हिंडायचो. तरी आपलं आई बाप म्हणायचे आपले की अरे बाबा आजारी पडशील, आतमध्ये हो आतमध्ये हो. आता कोण आहे भाई, आपणच आपले राजे. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पावसाळा मोठा. अजून थोडा मित्र परिवार पाहिजे होता, 4-5 जण. एवढा काय जोराचा पाऊस नाही, मी अजून जास्त काय भिजलो नाही. माझा माइक वगैरे. मोदी जी 17 साल का होके भी उससे मेलोनी मिल गई, और एक मेरा दोस्त है 25 का होके भी उसको एक लड़की नहीं मिल रही यार. मित्रांनो, परिस्थिती खूप गंभीर आहे आता. मोदीजी परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे, त्यांच्या मेलोनीला मेलोडी देण्यात व्यस्त आहे. पण भारतासारख्या देशात, जिथे कृषीप्रधान देश आहे, त्या देशात आता सध्या डिझेल पेट्रोलची एवढी टंचाई निर्माण होणार आहे. आता ऐन हे जे संकट आले आपल्यावर, क्रूड ऑइलचं, खरीप हंगाम आलाय, पावसाळी हंगाम आलाय, जिथं आता रानं सगळी मशागत करावी लागते. त्यासाठी काही काहींची रानं खूप आहे, काही काही ठिकाणी बैलजोडीने आपण करू शकतो, पण ट्रॅक्टरचा वापर पश्चिम महाराष्ट्रात जास्त होतो. त्या ठिकाणी जर अशी टंचाई निर्माण झाली तर किती अवघड होईल याचा तुम्हाला अंदाज नाहीये. सरकारने याच्याकडे ना खूप लक्ष देण्याची गरज आहे. कारण मी आता सध्या बघतोय, रोहित पवार आपले आमदार आहे कर्जतचे, त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. मला वाटतंय तो मराठवाडा का विदर्भातला आहे. तिथं अक्षरशः आपल्या पेट्रोल पंपावर आहे ना, असे हजार लिटरचे आहे ना कॅन्ड घेऊन लोक थांबलेत रांगेत डिझेल घेण्यासाठी. कारण आता खरीप हंगाम आले, ट्रॅक्टरला डिझेल लागणार. सगळीकडे
ट्रान्सपोर्ट शिवाय आपण कोणती गोष्ट करू शकत नाहीये. मे महिना संपला पण नाही अजून, तेच पावसाने सुरुवात झाली आहे. आणि मला असं वाटतं या वर्षी ना जेवढा कडक उन्हाळा होता ना तेवढाच कडक पावसाळा असणार आहे. हे बघा ढगांचा आवाज वगैरे मागं बघू शकता. म्हणलं थोडं पावसात भिजायला यावं नाही का, लई लई दिवस झाले लहानपणी कधी भिजलो असं किंवा फिरायला गेलं कुठं जागा होतं. आणि तुम्ही बघू शकता माझ्या आहे ना आसपास एवढे टेरेस आहे, एक एक सिंगल पर्सन नाही टेरेसवर. आणि एक खिडकीतून आहे ना एक बाई बघतीये, मला येडं म्हणत असं ती नाही का, समोरून आहे आमच्या हॉस्पिटलच्या बाजूची बिल्डिंग आहे. म्हणत असं येऊ काही वेळा झालाय का पावसात हिंडतोय. पण नाद आहे भाई, नाद. नादा पुढं काय नसते, नाद पाहिजे नाद. मी पण रूम मध्ये झोप मी पण रूम मध्ये झोपू शकलो असतो, पण नाही. एकच आयुष्य आहे, काय काय करता येईल ते करा. म्हणजे मी म्हणत नाही की पळतच राहा, आराम पण करा, सगळ्या गोष्टी करा, पण तुम्हाला जे आवडते ते करा. मला हे आवडते मी हे करतो. माझा रूममेट झोपलाय, त्याला झोपायला आवडते, तो त्याची लाईफ एन्जॉय करतोय झोपून. अक्षरशः ती मला वेड म्हणत असत, कंटिन्युअस माझ्याकडेच बघतीये. वेडा तर वेडा. वारा नाहीये, कारण तुम्ही झाडाचं मागं बघू शकता, वारा वादळ काहीच नाही, त्यामुळे शांततेने एकाच जागी पाऊस आहे ना पडतोय. आणि ना हा लॉंग टर्म पाऊस पडेल असं मला वाटतं, जास्त वेळ, कारण वारा वगैरे नाही. त्यामुळे वारा असला की पावसाला पुढे ढकलतो ना दुसऱ्या दुसऱ्या क्षेत्रावर वगैरे. एकदम शांत मध्ये पाऊस पडतोय, कुठं काही नुकसान नाही काय नाही. येतील न्यूज पण नुकसानीच्या. ते भिजायचे तर पुणेकरांनो, ऐन पावसाळा तोंडावर आलाय, जून महिना जवळ आलाय आणि पावसाळ्यात तर तुम्हाला माहिती किती मजा येते. चहा, वडापाव गरमागरम आणि माथेरान किंवा आपली मुळशी, राजगड, रायगड, तिकोना, तुंग, अजून कोणते कोणते किल्ले, भरपूर सारे किल्ले, भरपूर सारे ठिकाणे, लोणावळा झालं वगैरे, सगळं सगळं नाही का, मुशी डॅम, भुशी डॅम, सगळं 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 फिरूया पावसाळ्यात. पण आता सध्या मला असं वाटलं ना मला पावसात भिजायचं, आणि मी अजून सुद्धा पावसात भिजतोय. पण पाऊस एवढा स्ट्रॉंग नाही आता, त्याच्यामुळे माझे कपडे वगैरे तुम्हाला काही जास्त भिजलेले दिसणार नाही. पण एकदम लहानपण जागा झाल्यासारखं वाटलं. पण आता लहानपण काय जागा झालं तरी मी एकटाच आहे, सोबत माझे मित्र नाहीये किंवा भावंड नाहीये. सगळे जे त्याच्या ह्याच्यात गुंतलेले आहे. प्रत्येकाचं आता फ्युचरचं पडलंय, आणि हे फ्युचर सांभाळूनच आपल्याला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे कधी ना कधीतरी, नाही का, असं एन्जॉयमेंट करायला. तर तर मला सांगायचं होतं, लहानपणीची मला एक कविता आठवली. आपण म्हणायचो बघा, नाच रे मोरा तर आहेच ती एक नाही का फेमस, पण दुसरी एक होती एक शॉर्ट मध्ये, ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. असं भारी वाटतंय तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटत असं रील शूट करण्यासाठी, कंटेंट साठी आलाय, पण अजिबात नाही. मी काही पण कांड करीत राहतो नाही का, पण हे मला भारी वाटलं नाही का, असं एकदम मस्त. असं वाटतं याच्यातच व्यायाम करावा, पण नको, घसरला बिसरला तर उगाच काहीतरी दुसरं फ्रॅक्चर व्हायचं. तुम्हाला पण दुसरा व्ह्यू दाखवत ना बा. कोण भिजन माझा, पण भिजू द्या थोडा. समोर बघा वातावरण कसं खतरनाक आहे. हे बघा ढग इकडे, हे आपली हॉस्पिटलची बिल्डिंग इकडे. लय फिरलो, लय लय भारी वाटलं नाही का. आता जाऊया वाटतं, आता कपडे वगैरे चेंज करू, थोडा आराम करू नाही का, ड्युटीवरून आलोय. चला स्टँड मांडून घ्या मित्रांनो. तर तुम्ही मगाशी याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल, पावसात भिजतानी, पावसात भिजलो, लय भारी वाटलं नाही का. मग रूम मध्ये गेल्यानंतर चेंज वगैरे करून थोडा आराम केला, आणि आता म्हटलं जरा एक्सरसाइज करू. हाय टाइम तर नाही का, टाइम आहे म्हणून म्हटलं एक्सरसाइजला आलोय. चला आता गार्डन मध्ये सगळीकडे ओरले, पण स्टील आपण ट्राय करू की काहीतरी एक्सरसाइज वगैरे करायचा. ते कोरड्या जागेत नाही का, ते समोर जसं असं झाडामुळं पाऊस वगैरे नाही पडलेला. मस्त झाले गार्डनला पण व्ह्यूज व्ह्यूज व्ह्यू. चला जाऊया. येतो का सपाट्या मारायला, येतो का येतो का येतो का. कशी आहे स्ट्रेचिंग, काटा